तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ? म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग बालूबाई, जेव्हा बघल तेव्हा काय ग त्या महादेवाला पूजत असतीस? तू बघितलं हाय वय त्याला? मी त्याला बघितलं नसल, पण तो मला बघतोय आणि मला खात्री आहे तो एक ना एक दिवस मला दर्शन नक्की देईल. आता काय म्हणाव बाया तुला, खुळी झालीच बघ तू. बानुबाई, बानुबाई, पाणी मिळेल का थोडं? तुला माझं नाव कसं ठाऊक रे बाबा? सगळं ठाव आहे. अगं तुझी मैत्रीण आता बोलत होती ना, तेव्हा ऐकलं. हा, असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये, देव सजा देतो. कोण देव? हा, महादेव. महादेव? नाही नाही नाही, मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत. वय, तुझं नाव काय बाबा? खंडू. पण ग आता ते लय लांब आहे तिकडं. हा, मग इतक्या दूर कशा पायी आलास? मला मूल बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता ग बया, तुला जे पण असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं थांब, माझ्या बाला विचारावं लागल, मग बघू. हा चल. चला गोंधळाला सुरुवात करू. खंडोबारायाचं याडबाशी लागल मुरलीला, लागल मुरलीला याडबाशी लागल वाग्याला, अन लागल मुरलीला याडबाशी लागल वाग्याला. जेजुरी समपुण्यक्षेत्र ह्या